Welcome friends. Today we are going to take question number 4 and 5 from last practice set of fourth chapter, right? Okay, financial planning. So fourth question is this. Srimati Desai sold shares of face value rupees 100 when the market value was rupees 50 and received 4,988 rupees and 20 paise. She paid brokerage 0.2% and GST on brokerage was 18%. Then how many shares did she sell? आता पहा क्वेश्चन काय म्हणतोय की तिनं काय केलेत, काही शेअर्स काय केलेले आहेत बघा, विकलेले आहेत. ठीक आहे, विकलेत शेअर्स ज्याची फेस व्हॅल्यू होती 100 रुपये आणि ज्यावेळेस तिने विकले त्यावेळेस त्याची मार्केट व्हॅल्यू होती 50 रुपये, म्हणजे डिस्काउंटला तिने विकले. क्लिअर? ओके. अँड शी रिसिव्ड, तिने किती पैसे गोळा केले बा, म्हणजे त्याचे किती पैसे त्याच्याकडे आले, 4,988.20 आणि तिने ब्रोकरेज किती दिलंय, 0.2% आणि त्या ब्रोकरेजवरचा जीएसटी आहे 18%. तर तिने किती टोटल शेअर्स काय केले, सेल केले, हे आपल्याला पाहायचं. ठीक आहे. सो श्रीमती देसाई, आता पहा त्यांना शेअर्स किती शेअर्स विकलेत हे आपल्याला माहित नाही, ते आपल्याला काढायचं. ठीक आहे. सो म्हणजे आपण पहिल्यांदा दिले फेस व्हॅल्यू ऑफ अ शेअर, फेस व्हॅल्यू ऑफ शेअर, एका शेअरची फेस व्हॅल्यू काय आहे पहा, फेस व्हॅल्यू ऑफ अ शेअर इज ₹100. ही काय आहे, फेस व्हॅल्यू. क्लिअर? देन मार्केट व्हॅल्यू दिली का पहा, येस, वेन द मार्केट व्हॅल्यू वॉज ₹50 मीन्स मार्केट व्हॅल्यू त्यावेळेस मार्केट व्हॅल्यू किती आहे, ₹50. ओके, ही झाली मार्केट व्हॅल्यू. आणि पुढे काय म्हटलंय पहा, हा, अँड देन शी रिसिव्ड म्हणजे तिला किती रुपये मिळाले. ओके, शी रिसिव्ड किती अमाऊंट आहे का तिने मिळवलेली, म्हणजे विकल्यानंतर तिच्या हातात अमाऊंट किती आले, 4,988.20. ओके, एवढी अमाऊंट तिला काय झाली, मिळाली. ओके, आता ब्रोकरेज काय आहे पहा, ब्रोकरेज इज रुपीज 0.2%. इट इज नॉट इन रुपीज, हा रुपीज मध्ये नसतो तर हा पर्सेंटेज मध्ये असतो. सो 0.2% हा झाला त्याच्यावरचा ब्रोकरेज आणि त्याच्यावरचा जीएसटी ऑन ब्रोकरेज. ओके, सो जीएसटी ऑन ब्रोकरेज काय आहे पहा, जीएसटी ऑन ब्रोकरेज इट इज 18%. जीएसटी ऑन ब्रोकरेज काय आहे, 18%. सो इट इज गिवन, हे तुम्हाला दिलेलं आहे. ओके, सो यू हॅव नॉट गिवन नंबर ऑफ शेअर्स. मग आपण सपोज करूयात, सपोज नंबर ऑफ शेअर्स इज एक्स, म्हणजे तिने किती शेअर्स खरेदी केलेत, आपण विकलेत कसं कन्सिडर करूयात, एक्स एवढे शेअर्स काय केलेत, विकलेत. आता आपल्याला एक लक्षात घ्या, हे म्हणजे नेमकं काय आहे हे आधी लक्षात आलं पाहिजे. ओके, हे काय आहे, तिने मिळवलेली एकूण रक्कम आहे. क्लिअर? आता बघा आपल्याला सध्या काय काय दिलंय याच्यावरून आपल्याला नंबर ऑफ शेअर्स कडे जाता येईल. कोणता असा फॉर्म्युला आहे की ज्याच्यामध्ये नंबर ऑफ शेअर्स ही कन्सेप्ट येते. ओके, सो कोणता फॉर्म्युला आहे की ज्याच्यामध्ये आपल्याला नंबर ऑफ शेअर्स येतो, तो आहे सम इन्व्हेस्टेडचा. राईट? ओके, सो वी विल फाइंड सम इन्व्हेस्टेडचा फॉर्म्युला काय येतो, नंबर ऑफ शेअर्स. ओके, नंबर ऑफ शेअर्स इंटू MV. क्लिअर? ओके, सो नंबर ऑफ शेअर्स किती आहेत आपण आता कन्सिडर केलं, दॅट इज एक्स इंटू व्हॉट इज MV काय आहे बा, मार्केट व्हॅल्यू इज ₹50. मीन्स असं म्हणता येईल की तिची जी टोटल इन्व्हेस्टमेंट आहे ती आहे 50x. ओके, सम इन्व्हेस्टेड इज 50x. आता लक्षात घ्या, आपल्याला ह्याचं उत्तर कसं मिळणार आहे. आता हा जो 50x आहे, हा x व्हॅल्यू आपल्याला अजून क्लिअर माहित नाही किती येते, आपण तीच काढणार आहे. ठीक आहे. सो या ठिकाणी समजा 2 असेल, 3 असेल, काय असेल ते येणार आहे नंतर. ठीक आहे. सो आता हे जे आहे ती झाली सम इन्व्हेस्ट. आता आपण जीएसटी काढतो किंवा काही त्या जीएसटी वरचा आपल्याला ब्रोकरेज काढायचंय किंवा काही जे असेल ते आपण त्यावेळेस विचार कशाचा करतो, याचा करतो. म्हणजे आता आपल्याला काय काढायचं आहे, पहिल्यांदा आपल्याला काय काढावं लागेल तर त्याच्यावरती लागणारं ब्रोकरेज. क्लिअर? म्हणजे किती रुपये ब्रोकरेज लागेल याला, एवढं काय आहे तुमची सम इन्व्हेस्टेड आहे, आता त्याच्यावर ब्रोकरेज लागेल. ठीक आहे. सो ब्रोकरेज इज इक्वल्स टू ब्रोकरेज कसं काढलं जातं, तर ब्रोकरेज काढलं जातं पर्सेंटेज, त्याचं जे काही पर्सेंटेज असेल याचं. ब्रोकरेजचं पर्सेंटेज किती ठरलेलं आहे बघा,
0.2% ऑफ नंबर सम इन्व्हेस्टेड म्हणजे किती 50x म्हणजे कसं काढता येईल पहा 0.2 अपॉन 100 इंटू काय करणार तुम्ही 50x क्लिअर का पहा लक्षात येत आहे का मी कशामुळे लिहिले ते ओके 0.2 लिहिलंय मी इथं क्लिअर ओके 0.2 आणि इकडे काय लिहिलंय 50x आता याच्यातून आपल्याला काय मिळणार आहे तर आपल्याला निघणार आहे अमाऊंट कशाची ब्रोकरेजची म्हणजे किती ब्रोकरेजची काय करणार आहे भरणार आहे ओके सो आता कॅन्सलेशन करणं कसं सोपं आहे पहा यालाच आपण इथं काय करूयात डायरेक्ट कॅन्सलेशन करूयात काय येतं पहा इथं आपण कॅन्सलेशन जर केलं तिथं 2 जा येतो क्लिअर आणि आपल्याला पुन्हा काय करता येईल राईट ओके नाव 51 जा 50 52 जा 100 ओके अँड 2 1 जा 2 2 1 जा 2 ओके मीन्स काय राहिलं पहा ब्रोकरेज इज इक्वल्स टू 0.1x हे कशाची अमाऊंट आली ब्रोकरेज म्हणजे एवढं ब्रोकरेजची भरते ओके ही जी अमाऊंट आहे ती काय आहे फक्त ब्रोकरेजची जे भरलंय ना त्याला ते टोटल काय आहे ब्रोकरेज आहे आता ब्रोकरेज मिळालं आता आपल्याला काय काढायचं आहे जीएसटी ऑन ब्रोकरेज ओके जीएसटी ऑन ब्रोकरेज जो जीएसटी किती आहे 18% राईट सो अमाऊंट ऑफ जीएसटी ऑन ब्रोकरेज ओके तो आपल्याला असं लिहिता येईल जीएसटी ऑन ब्रोकरेज ओके जीएसटी ऑन ब्रोकरेज काय आहे पहा 18% ऑफ कशाचे 18% आहे 0.1 च्या क्लिअर आता आपण याचं 18% काढूयात सो 18 अपॉन 100 इंटू 0.1 क्लिअर ओके आता याच्यात बिलकुल कन्फ्यूज व्हायची गरज नाही उत्तर काढणं खूप सोपं आहे आता इथं सुद्धा मी डायरेक्टली असं जरी केलं असतं ना कसं 52 जा 100 ओके 100 झाला असता पण इथं पॉईंट होता एक ना पॉईंट अलीकडे आला असता म्हणजे 10 अपॉन 100 आलं असतं आणि पुन्हा 0.1 आलं असतं ठीक आहे सिमिलरली आता आपण या दोघांचं मल्टिप्लिकेशन आधी करूयात सोपं जाईल तुम्हाला 18 1 जा 18 एक नंतर पॉईंट आहे ना उजव्या बाजूला म्हणून इथे एक नंतर पॉईंट दिला ठीक आहे अपॉन मध्ये किती आहे 100 आहे आता एक लक्षात घ्या 100 म्हणजे 2 झिरोज आहेत क्लिअर म्हणजे हा जो पॉईंट आहे तो 2 स्थळ अलीकडे सरकणार म्हणजे काय होणार माहितीये का इकडे आला एक झिरो कॅन्सल झाला पुन्हा इकडे आला म्हणजे काय आलं 0.018 ओके हे झालं त्याचं आन्सर म्हणजे हे काय झाला जीएसटी झाला कशावरचा जीएसटी झाला हा या ब्रोकरेजवरचा क्लिअर आता एक लक्षात घ्या आता तिची इन्व्हेस्टमेंट कशी कुठं चालली बा 50x ही तिची इन्व्हेस्टमेंट आहे पण ब्रोकरेज तिला भरावं लागलंय 0.1 आणि पुन्हा त्याच्यावरचा जीएसटी 0.18 म्हणजे टोटल तिला ही जी अमाऊंट आहे ती भरावी लागणार आहे याच्यातून क्लिअर म्हणजे आपल्याला काय भेटेल त्यावेळेस लक्षात घ्यायचं आपल्याला त्यावेळेस काय येणार आहे तिला किती नेमके तिनं भरले किती ओके म्हणजे तिला हातात किती भेटणार आहेत किंवा शी रिसिव्ड म्हणू ना तर ती ही अमाऊंट येणार आहे क्लिअर पण त्याच्यात एक्स येणार आहे आणि पुन्हा तो एक्स काय करणार आहे डिवाइड होणार आहे क्लिअर म्हणजे सॉरी एक्स येणार आहे आणि एक्सच्या बाजूला जो नंबर आहे तो डिवाइड करायला जाणार आहे क्लिअर सो आता आपल्याला काय करायचे तिनं अमाऊंट किती रिसिव्ह केली ओके शी रिसिव्ड अमाऊंट ओके आता पहा तिनं रिसिव्ह केलेली अमाऊंट काय येणार आहे तर याच्यामध्ये येणार आहे पहिल्यांदा तिच्याकडे किती होते 50x एवढी इन्व्हेस्टमेंट तिने केलेली होती हे 50x आहेत आणि त्याच्यातून काहीतरी सबट्रॅक्ट होणार आहे काय सबट्रॅक्ट होणार आहे तर पहिलं म्हणजे ब्रोकरेज आणि दुसरं म्हणजे जीएसटी म्हणजे काय 0.1x प्लस 0.018 हा पण एक्स मध्येच असणार आहे बरं का सॉरी इथं आपण एक्स लिहायचं राहून गेलंय सो इथं सुद्धा एक्स येणारच आहे ठीक आहे 18x ओके ट्राय टू अंडरस्टँड या ठिकाणी एक्स येणार आहे क्लिअर ओके नेक्स्ट काय येईल पाहता हा 50x ला 50x ॲज इट इज राहील मायनस आता या दोघांचं आपल्याला ऍडिशन करावं लागेल काय असेल या दोघांचं ऍडिशन पहा 0.1 आणि पुढं काय तुम्हाला दिलेलं आहे 0.018 मीन्स ऍडिशन 8 ला 8 ॲज इट इज 1 ला 1 1 ला 1 या ठिकाणी 0 मीन्स काय आलं 0.118x आता एक लक्षात आली असेल आपल्या गोष्ट की या ठिकाणी हा 0.118x आहे आणि हा सुद्धा काय आहे 50x आहे म्हणजे दोघांचाही या ठिकाणी x हा काय आहे व्हेरिएबल आहे दोघांचं सबट्रॅक्शन होईल आणि ही अमाऊंट किती रिसिव्ह केली ती आपल्याला ऑलरेडी माहिती आहे किती आहे 4988.20 क्लिअर ही झाली तिची टोटल अमाऊंट जिनं काय केलेली रिसिव्ह केलेली टोटल अमाऊंट आपल्याला भेटली आता आपल्याला काय करावं लागेल पहा
हा 50 आहे ना, तर आपल्याला असं लिहिता येतं या 50च्या संदर्भात जर विचार करायला गेलं तर हा 50 ओके पॉईंट. आता या पॉईंटच्या पुढे किती अंक आहेत? 3 आहेत, मग इथं सुद्धा 1 2 3 लिहूयात ओके. आणि इकडे काय असेल पहा, या ठिकाणी आपण 0 लिहिणार, पॉईंट काय येणार आहे 118. क्लिअर. आता पहा पुढची स्टेप काय असेल या ठिकाणी ॲज इट इज येणार आहे हा ओके. म्हणजे या ठिकाणी काय होईल पहा, हा जो आहे याच्यातून गेला 2 राहिला बरोबर आहे, पुन्हा इकडे काय आलं 8 आला ओके, इथं सुद्धा काय आला 8 आला. क्लिअर. आणि इकडं पुन्हा सबट्रॅक्शन झालं म्हणजे 9 आला, इकडं 4 आला, हा पॉईंट इथंच. क्लिअर. हा पॉईंट इथंच. म्हणजे याचं जे आन्सर येणार आहे, जे आन्सर काय येणार आहे पहा, ह्या दोघांचं सबट्रॅक्शन, म्हणजे त्या दोघांचं सबट्रॅक्शन आलं 49.882 आणि x सॉरी ओके, या ठिकाणी x असेल. आणि या ठिकाणी ॲज इट इज तुमचा हा जो नंबर आहे म्हणजे कोणता 4988.20 हा ॲज इट इज आला. क्लिअर. आता पहा लक्षात घ्यायचं आहे की या ठिकाणचा नंबर x इथं आहे, मीन्स x जागेवर राहणार ॲज इट इज, आणि हा नंबर याला डिवाइड करण्यासाठी येणार 4988.20 डिवाइड बाय किती आहे 49.882 ओके. आता आपण याचं कॅन्सलेशन करणार. आता कॅन्सलेशन तर किती सोपं आहे पहा, सेम नंबर इज दॅर, सेम नंबर पहा 49.88882. या ठिकाणी 0 असला काय नसला काय, त्या 0ला व्हॅल्यू अशी नाहीच आहे. ठीक आहे. आता मग काय करणार पहा, 49.882 1 जा 49.882 म्हणजे या ठिकाणी 1चाच भाग बसला. ठीक आहे. आता याच्यात बघा किती स्थळ आहेत, आपण असा विचार करणार इथं पॉईंट आहे इथला, याच्यात किती स्थळ आहेत 2 स्थळ आहेत. ठीक आहे. आणि याच्यामध्ये काय दिसतंय तुम्हाला 3 स्थळ. ऍक्च्युली ह्या 0ची गरज नाही आणि आपण जरी 0 इथं टाकला तरी चालतो, काही अडचण नाही. म्हणजे जरी इथं 0 असला नसला काही फरक पडणार नाही. मग आपण हा 0 काढूनच टाकू ना, कशाला ठेवायचं. क्लिअर. 0 जर असेल तर इथं जर दुसरा नंबर असता तर तो लिहावा लागला असता, 0 असल्यामुळे आपण नाही, कारण 0.5 म्हणजेच काय असतो 0.50 असतो, म्हणजे 0.500 असतो. म्हणजे पुढच्या 0ला व्हॅल्यू नाही, जर आधी असता तर व्हॅल्यू होती. ठीक आहे. आता पहा इथं पॉईंटच्या नंतर एकच अंक आहे, इथं पॉईंटच्या नंतर किती अंक आहेत 3 अंक आहेत, म्हणजे किती जास्त आहे त्याच्याकडे 2 जास्त आहेत, म्हणजे ते 2 ॲज इट इज इथं 0 मध्ये येतात. मीन्स x ची व्हॅल्यू जी आहे ती तुमची किती आली 100 आहे. अजून एकदा क्लिअर करतो या ठिकाणी 100 येण्याचं रिझन ओके. 4988.2 हे ॲज इट इज आहे, हा 0 फक्त मी काढून टाकला, काही गरज नाही. पॉईंटच्या नंतर नंबर आणि नंबरच्या नंतर किती जरी 0 असतील तरी त्याचं व्हॅल्यू नसतेच, म्हणून 498882 ॲज इट इज लिहिला. आता याच्याकडं ह्याच्यापेक्षा 3 स्थळं जास्त आहेत, डिनॉमिनेटरला जर 3 पॉईंट म्हणजे 3 स्थळं जास्त असतील पॉईंटच्या नंतर तर वरची किती आहेत ते बघायचे, किती जास्त आहेत तेवढे फक्त 0 वरती द्यायचे. म्हणून या ठिकाणी x ची व्हॅल्यू किती आली 100 आली. x म्हणजे काय आहे, x मीन्स नंबर ऑफ शेअर्स, म्हणून आपण इथे लिहिणार नंबर ऑफ शेअर्स शी सोल्ड इज किती आहे बघा बरं 100. म्हणजे किती शेअर्स तिने विकलेले आहेत टोटल, तर 100 शेअर्स तिनं काय केले सोल्ड केलेले. क्लिअर करा कशा पद्धतीने आपण गिव्हन लिहिलं सुरुवातीला, नंतर नंबर ऑफ शेअर्स x मांडले. आता नंबर ऑफ शेअर्स x मांडले, मग त्याच्यात नंबर्स येतील किंवा नंबर ऑफ शेअर्स येतील, अशासाठी आपल्याला काय लिहावं लागेल तसा फॉर्म्युला की ज्याच्यामध्ये नंबर ऑफ शेअर्स आहे. ठीक आहे. मग आपण काय लिहिला सम इन्व्हेस्टेडचा लिहिला, नंबर ऑफ शेअर्स इंटू MV, नंबर ऑफ शेअर्स म्हणजे ते झालं 50x. पुन्हा ब्रोकरेज भरलाय तिनं 0.2%, म्हणून तो कशावर असतं ब्रोकरेज, तर ते असतं तुम्ही इन्व्हेस्ट केलेल्या अमाऊंटवरती. म्हणून 50x चा 0.2x काढला, 0.2 काढला तो आला 0.1x. त्याच्यानंतर तुम्हाला जीएसटी भरावं लागणार आहे कशावरती ब्रोकरेजवरती, मग तो जीएसटी काढला 0.018x, तो पण x मध्ये येईल. आणि नंतर हे जे आहे तिचं काय झालेलं आहे खर्च झालेला आहे ब्रोकरेज किंवा अदर जीएसटी वगैरे, तर तो त्याच्यातून मायनस करावा लागेल त्याच्या इन्व्हेस्टमेंट मधून. ठीक आहे. मग तिनं तो मायनस केला, मायनस केल्यावर आलं 49.882x. आपल्याला x ची व्हॅल्यू काढायची, म्हणजे हा इकडं आला, त्याच्याकडे 3 स्थळं होती डिनॉमिनेटरला, इकडं एकच आहे, 2 स्थळं जास्त आहेत म्हणून काय केलं पॉईंट. हा 0 नसला असला काही फरक पडणार नाही. इथं 0 आहे म्हणून आपण इथं पण टाकू शकलो असतो. तुम्ही म्हणताल सर मग इथं जर 0 आहे तर मग इथं एकच आहे, एक 0 तुम्ही टाका. 0 टाकला, पुढच्या 0ला कधीच व्हॅल्यू द्यायची नाही. ठीक आहे. सो कॅन्सलेशन केला 100 आलं, म्हणून तिनं नंबर ऑफ शेअर्स सोल्ड इज 100 शेअर्स. क्लिअर. ओके, प्लीज टेक द स्क्रीनशॉट. ओके, नाव कम ॲट द नेक्स्ट क्वेश्चन, क्वेश्चन नंबर 5. काय म्हटलंय बघा, क्वेश्चन आधी क्लिअर करूयात आपण. मिस्टर डिसूजा परचेस 200 शेअर्स ऑफ
FV ₹50 ॲट प्रीमियम ₹100. म्हणजे डिसूझांनी किती शेअर्स काय केलेत, परचेस केलेत, खरेदी केलेत 200 शेअर्स, ज्याची BFV किती होती ₹50 आणि कधी खरेदी केली ज्यावेळेस प्रीमियम किती होता 100, म्हणजे MV काढता येतो. क्लिअर. ही रिसिव्ड 50% डिव्हिडंड ऑन द शेअर्स. 50% डिव्हिडंड त्यांना मिळाला. आफ्टर रिसिव्हिंग द डिव्हिडंड ही सोल्ड 100 शेअर्स. घेतलेले शेअर्स पण 200 पैकी 100 शेअर्स विकले. ओके, पण ते कसे विकले पहा कुठल्या कंडिशनला. सोल्ड 100 शेअर्स ॲट अ डिस्काउंट ऑफ ₹10. डिस्काउंटला विकले, म्हणजे FV जेवढी होती त्याच्यापेक्षा ₹10 कमी देऊन काय केलं, ते शेअर्स त्यांना विकले. क्लिअर. अँड रिमेनिंग शेअर्स किती राहिले, 100 विकले म्हणजे 100 राहिले. क्लिअर. ओके, 100 शेअर्स काय केले, त्यांना विकले होते आधी, आता हे राहिलेले 100 शेअर्स पुन्हा विकायला गेले. ते शेअर्स वेअर सोल्ड ॲट प्रीमियम. यात मात्र प्रीमियम भेटला किती, ₹75. फॉर इच ट्रेड ही पेड द ब्रोकरेज ऑफ ₹20. इट इज नॉट गिवन इन पर्सेंटेज. पर्सेंटेज मध्ये दिलेलं नाही, हे ब्रोकरेज डायरेक्ट रुपीज मध्ये दिले, त्याच्यामुळे आपल्याला पर्सेंटेज मधून काढायची गरज नाही, डायरेक्ट ₹20 प्रत्येक ट्रान्झॅक्शन मध्ये. ओके, सो फाइंड वेदर मिस्टर डिसूझा गेन ऑर अक्वायर्ड अ लॉस. त्यांना फायदा झाला का लॉस झाला, प्रॉफिट झाला का लॉस झाला हे काढायचे. अँड बाय हाऊ मच, आणि किती झाला. ओके, आता आपल्याला याचं आधी गिव्हन लिहिणं गरजेचं आहे. गिव्हन मध्ये काय काय दिलंय ते आपण पाहूयात. क्लिअर. ओके, सो दिस इज गिव्हन. नंबर ऑफ शेअर्स 200, FV दिले ₹50 आणि MV मग कसा काढला, प्रीमियम इज गिव्हन विच इज ₹100. सो MV इज इक्वल्स टू FV प्लस प्रीमियम. सो 50 प्लस 100 मीन्स MV किती आला, ₹150. म्हणजे ₹150 मार्केट व्हॅल्यू असताना त्यांना शेअर्स काय केले, परचेस केलेले आहेत. क्लिअर. आणि डिव्हिडंड किती हे झालेलं आहे, क्लिअर डिक्लेअर केलेलं आहे तर 50%. मग आधी आपल्याला डिव्हिडंड पण त्याचा काढून घ्यावं लागेल, किती रुपये डिव्हिडंड आहे. पण सगळ्यात महत्वाचं आधी किती रुपये इन्व्हेस्ट झाले हे काढूयात. ठीक आहे. सो सम इन्व्हेस्टेड इज इक्वल्स टू सम इन्व्हेस्टेड. कसा काय फॉर्म्युला आहे सम इन्व्हेस्टेडचा, नंबर ऑफ शेअर्स इंटू काय घेतो आपण, MV. ओके, सो हाऊ मेनी शेअर्स आर देअर, 200 शेअर्स आर देअर. सो 200 इंटू व्हॉट इज MV, MV इज 150. राईट. सो या 3 झिरो आहेत ना, त्या आधी 3 झिरो ॲज इट इज लिहून टाका. ठीक आहे. अँड देन 15 2 जा 30 मीन्स टोटल इन्व्हेस्टमेंट जी आहे ती किती रुपये आहे इन्व्हेस्टमेंट बघा, ₹30,000 ही झाली त्याची इन्व्हेस्टमेंट. ओके, सम इन्व्हेस्टेड इज ₹30,000. आता या 30,000 वरती लक्षात घ्यायचं आहे आपल्याला डिव्हिडंड पहिल्यांदा काढून घ्यावा लागेल. आणि डिव्हिडंड हा कशावर काढला जातो, FV वर काढला जातो का MV वर काढला जातो, डेफिनेटली FV वरती. म्हणजे आधी आपण काय काढूया, डिव्हिडंड पर शेअर काढूयात. ठीक आहे, डिव्हिडंड पर शेअर. ओके, सो डिव्हिडंड पर शेअर काय फॉर्म्युला आहे त्याचा, डिव्हिडंड पर शेअर इज इक्वल्स टू कुठला फॉर्म्युला यूज करतो आपण, डिव्हिडंड पर शेअर साठी फॉर्म्युला आपण यूज करतो पर्सेंटेज ऑफ FV. क्लिअर. मीन्स तुम्हाला किती पर्सेंटेज दिलेलं आहे, 50%. क्लिअर. आणि मग नंतर आपण त्याचे काय करूया, टोटल शेअर्स लक्षात घ्यायचे आपल्याला. ठीक आहे. सो PC ऑफ FV. क्लिअर. म्हणजे कशा पद्धतीने काढणार पहा पुढे. आता पर्सेंटेज किती दिलेला आहे तुम्हाला, आय थिंक 50%. मीन्स 50% ऑफ FV काय आहे पहा, 50. क्लिअर. मीन्स 50% मीन्स 50/100 इंटू किती करणार आपण, 50. क्लिअर. मग कसं करणार, या झिरोला हा झिरो कॅन्सल करा, या झिरोला हा झिरो कॅन्सल करा, किती आला 25. आता हे 25 हा काय झाला, डिव्हिडंड ऑन 1 शेअर. एका शेअर वरती तुम्हाला तेवढा डिव्हिडंड भेटणार आहे. ओके, मीन्स टोटल डिव्हिडंड फाइंड आउट करूया आपण. टोटल डिव्हिडंड इज इक्वल्स टू काय येणार आहे पहा, 25 तर येणार आहे एका शेअरची व्हॅल्यू. आणि किती शेअर्स आहेत असे तुमचे, 200 शेअर्स. म्हणजे किती रुपये झालं पहा, 5,000. इथं पण तसंच करा, 2 झिरोला 2 झिरो द्यायचे, 25 टू 50. ओके, मीन्स टोटल डिव्हिडंड जो मिळवला आहे त्यानं, तो मिळवलेला डिव्हिडंड किती आहे, ₹5,000. मीन्स ₹5,000 हा डिव्हिडंड झाला पहिल्या ट्रान्झॅक्शनवरचा. क्लिअर. म्हणजे त्यानं परचेस केल्यावरचा. ओके, मीन्स त्यानं ₹30,000 इन्व्हेस्ट केले. आणि ज्यावेळेस कंपनीनं म्हणा किंवा पुढचं जे काय आहे त्यांना काय केलं, डिव्हिडंड डिक्लेअर केला, त्यावेळेस त्याला मिळालेला डिव्हिडंड किती आहे, 5,000. म्हणजे त्याला सध्या मिळाले किती, 5,000. ही त्याची मिळगत आहे असं कन्सिडर करूयात आपण. आता तुम्हाला 2 केसेस दिलेत पुढं. काय केसेस आहेत बघा,
आफ्टर रिसिव्हिंग द डिव्हिडंड ही सोल्ड 100 शेअर्स ॲट अ डिस्काउंट. ओके, सो पहिली केस काय आहे, नाव ही सोल्ड, नाव ओके, सो ही सोल्ड 100 शेअर्स, काय केले त्यानं 100 शेअर्स काय केले, विकले. ओके, ॲट डिस्काउंट, ॲट डिस्काउंट किती आहे डिस्काउंट, ॲट डिस्काउंट ₹10 आय थिंक, राईट. हा, डिस्काउंट ₹10. म्हणजे याचा अर्थ आपल्याला यावेळेस काय करावं लागेल, त्याची एमव्ही काढावी लागेल. पण त्याची एफव्ही काय होती हे महत्वाचं आहे. म्हणजे यावेळेस त्याची जी एमव्ही असेल, बघा लक्षात घ्या, डिस्काउंटला विकले म्हणजे आहे त्यापेक्षा कमीला विकले. मग आहे ते म्हणजे किती होतं, 50 होतं. ओके, मीन्स त्यावेळेस त्याची व्हॅल्यू काय असेल पहा, एमव्ही ऑफ अ शेअर. ओके, काय असेल पहा, एफव्ही -10 म्हणजेच काय झालं, 50 - 10, सो इट इज 40. मीन्स 40 रुपीज. डिस्काउंटला म्हणजे काय, 40 रुपीजला त्यानं ते शेअर्स काय केलेत, विकलेत, डिस्काउंटला विकलेत. ओके, मग आता त्याला आपल्याला पहिल्यांदा काय फाइंड आउट करावं लागेल की त्यानं टोटल किती शेअर्स विकलेत, 100 शेअर्स विकलेत. म्हणजे हे ज्यावेळेस त्यानं सेल केले त्यावेळेस त्याला किती अमाऊंट रिसिव्ह झाली हे काढावं लागेल. ओके, सो देअरफॉर आता लक्षात घ्या, या ठिकाणी हे जे केलंय याच्यात आपली एक कन्सेप्ट राहून गेली आहे. याच्यात एक गोष्ट राहते, कोणती लक्षात येते का, आपण याच्यात काय ऍड केलेलं नाहीये, जो आपला हे होता, काय म्हणूयात आपण त्याला, डिव्हिडंड जो होता, सॉरी ब्रोकरेज जे होतं, ब्रोकरेज याच्यातून आपल्याला काय करावं लागेल, ब्रोकरेज आता यानं परचेस केलेत ना शेअर्स, म्हणजे याच्यात +20 टाकावं लागेल. ओके, +20 कशाचं लक्षात आलं का ते, कारण काय त्यानं ते शेअर्स काय केलेत, परचेस केलेत म्हणजे त्याला ब्रोकरेज द्यावं लागेल. तर ते ब्रोकरेज इथं त्याला काय करावं लागेल, ऍड करावं लागेल. म्हणजे इथं काय यायला पाहिजे, +20 यायला पाहिजे अजून. ठीक आहे, आपण काय करूयात ते आता, ठीक आहे, याच ठिकाणी कंटिन्यू करूयात, +20. ओके, आता हे तुम्ही लिहाल. ओके, ब्रोकरेज आहे जे किती आहे, +20. म्हणजे तुमची टोटल त्याचं जर सम इन्व्हेस्टेड विचारात घेतलं तर किती यायला पाहिजे पहा बरं, इज इक्वल्स टू 30,020. ओके, हे झालं त्याची टोटल इन्व्हेस्टमेंट. आता आपण हा 20 कुठला आहे तर ब्रोकरेज, कारण त्याला परचेस केले म्हणजे त्याला ब्रोकरेज द्यावं लागेल. क्लिअर. ओके, तर हे झालं आता 40. आता याच्यात काय केलं त्याने, सेल केलेत, म्हणजे याची पण टोटल एमव्ही काढूयात. एमव्ही ऑफ 100 शेअर्स, एमव्ही ऑफ 100 शेअर्स इज इक्वल्स टू काय यायला पाहिजे, 40 ही प्राइस आहे आणि किती शेअर्स आहेत, 100 शेअर्स आहेत, म्हणजे किती झालं, 4000. आता हे शेअर्स त्याने विकलेत, हे शेअर्स काय केलेत, विकलेत, म्हणजे त्याला ब्रोकरेज द्यावं लागणार आहे. म्हणजे याच्यातून ते मायनस होते. क्लिअर. मीन्स ब्रोकरेज किती आहे, 20 रुपीज आहे. ठीक आहे, ब्रोकरेज ₹20 आपण इथं पण लिहिलेलं आहे वाटतं. ठीक आहे, पण प्रत्येक ट्रान्झॅक्शन मध्ये लास्ट लाईनला तुम्हाला ते दिलेलं आहे. ओके, एमव्ही ऑफ 100 शेअर्स काय झाली, 4000. पण 4000 एमव्ही भेटली, त्यानं काय केलं, सेल केल्यावर त्याला 4000 भेटणार आहेत. पण ह्या ट्रान्झॅक्शन मध्ये त्याला 20 रुपीज द्यावे लागणार. ओके, मीन्स आता इथं काय म्हणूयात आपण, अमाऊंट ही रिसिव्ड इज इक्वल्स टू 4000 ला 4000 लिहावे लागतील, मायनस काय लिहाल तुम्ही, ब्रोकरेज. ठीक आहे, असं लिहितो म्हणजे लक्षात येईल तुमच्या. सो नाव 4000 - 20 म्हणजे किती आलं पहा बरं, 4000 - 20 या दोघांचं सबट्रॅक्शन केल्यावर जी अमाऊंट येईल ती अमाऊंट त्यानं हे हे जे शेअर्स आहेत ते विकल्यावर केली. ठीक आहे, मीन्स इथं आलं 3980 रुपीज. ही कोणती अमाऊंट आली लक्षात येते का, पहिल्या केसमध्ये ज्यावेळेस त्यानं काय केले, 100 शेअर्स विकले. ओके, आता रिमेनिंग शेअर्स, पुन्हा राहिलेले जे शेअर्स होते ते सुद्धा काय केले, विकले. रिमेनिंग शेअर्स म्हणजे किती यायला पाहिजे सांगा, इज इक्वल्स टू 100. रिमेनिंग शेअर्स म्हणजे काय, उरलेले शेअर्स, त्याने पहिले 100 शेअर्स विकले आणि आता जे राहिलेले शेअर्स होते, मग टोटल होते 200, त्याच्यातले 100 शेअर्स राहिलेत अजून, ते विकले. पण ते कशा केसमध्ये विकले बघा, ते कसे विकलेत. सो हा, अँड रिमेनिंग शेअर्स वेअर सोल्ड ॲट अ प्रीमियम. इथं मात्र प्रीमियम आहे त्याला, आणि प्रीमियम किती आहे, 75 रुपीज. ओके, हिअर प्रीमियम इज, मगाशी डिस्काउंट होता. ठीक आहे, हिअर प्रीमियम इज इक्वल्स टू 75 रुपीज. या ठिकाणी प्रीमियम किती आहे, 75 रुपीज. म्हणजे आता या ठिकाणी त्याची एमव्ही जास्त येणार आहे. सो एमव्ही इज इक्वल्स टू, एमव्ही काय असायला पाहिजे,
50 तर आधीची FV आहे आणि त्याच्यात प्रीमियम तुमचा ऍड होईल, म्हणजे किती व्हायला पाहिजे प्रीमियम 75 रुपीज. म्हणजे किती आलं पहा, या ठिकाणी या दोघांचं ऍडिशन झालं 125. म्हणजे MV एका शेअरची MV ही झाली एका शेअरची. असे किती शेअर्स आहेत बघा त्याच्याकडे 100. मीन्स आपल्याला असं म्हणता येईल या ठिकाणी की त्यानं हे शेअर्स विकले त्यावेळेस त्याला अमाऊंट किती रिसीव्ह झाली. आधी आपण MV काढूयात. MV ऑफ 100 शेअर्स, 100 शेअर्सची MV काय असायला पाहिजे पहा 125 इंटू काय आहे 125 हे काय झालं त्याची प्राइस झाली MV झाली. आणि किती शेअर्स आहेत तर 100 म्हणजे किती झालं पहा 12,500 रुपीज. ओके, आता लक्षात घ्या MV झाली पण ब्रोकरेज याचा अजून निघायचंय, ब्रोकरेज काढावं लागेल. ब्रोकरेज किती आहे 20. मीन्स अमाऊंट ही रिसिव्ड ओके इज इक्वल्स टू किती यायला पाहिजे 12,500 मायनस 20. कारण त्यानं शेअर्स विकलेत, ते विकलेत म्हणले की त्याला ब्रोकरेज द्यावं लागेल, त्याच्यातून कमी होईल ते. मीन्स किती आलं 12,480 रुपीज हे झालं ब्रोकरेज सहित त्यानं रिसिव्ह केलेली अमाऊंट. याच्यात ब्रोकरेज गेले, आता याच्यात ब्रोकरेज आहे का नाही, म्हणजे ही त्याच्या हातात आलेली अमाऊंट. आता त्याच्या हातात आलेल्या अमाऊंट याच्यातल्या कोणत्या कोणत्या आहेत पहा, आपण क्लिअर करूयात. म्हणजे त्यानं जी मिळवलेली अमाऊंट आहे ती नेमकी कोणती कोणती अमाऊंट त्याच्या हातात आली, ही त्याची इन्व्हेस्टमेंट आहे 30,020. क्लिअर. आता त्यानं पहिल्यांदा ही अमाऊंट मिळवली 5,000 त्याला आलेत. त्याच्यानंतर काय मिळवलं बघा, त्याच्या हातात आलेली अमाऊंट कोणती आहे ही. ओके, ही अमाऊंट सुद्धा त्यानं मिळवली. आणि नंतर जी अमाऊंट म्हणजे कुठली ही अमाऊंट त्यानं मिळवली. म्हणजे त्याच्या हातात आतापर्यंत किती पैसे आलेत 5,000, नंतर 3,980 आणि 12,480. म्हणजे टोटल रिसिव्ड अमाऊंट म्हणजे तिघाचं ऍडिशन. ओके, सो टोटल रिसिव्ड काढूयात आपण आता. टोटल रिसिव्ड अमाऊंट ओके काय असेल बघा, टोटल रिसिव्ड अमाऊंट इज इक्वल्स टू पहिल्यांदा 5,000 कशाचे डिव्हिडंडचे, ते पण मिळालेलेच आहेत ना. ठीक आहे. देन 3,980 हे कशाचे फर्स्ट केस ज्यावेळेस त्याने डिस्काउंटला काय केले आपले शेअर्स विकले. आणि लास्ट जी होती जी प्रीमियम मध्ये त्याने शेअर्स विकले 12,480. या सगळ्यांचं ऍडिशन केल्यावर जी अमाऊंट येईल ती अमाऊंट आपल्याला याच्यातून ह्याच्यापेक्षा मोठी येते का लहान येते ते बघावं लागेल. जर ह्याच्यापेक्षा लहान आले तर तो लॉस मध्ये, आणि याच्यापेक्षा मोठे जर झाले तर तो प्रॉफिट मध्ये. तो किती ते काढणं शक्य आहे. सो काय आलं बघा 5,000, 3,000, 12,000. आपण ऍडिशन करूया. ओके, सो ऍडिशन करताना 0 + 0 + 0 राईट 0, 8 + 8 + 0 16 राईट कॅरी 1. सो 4 + 1 5, 5 + 9 किती झाले 14 + 0 14 ॲज इट इज कॅरी अगेन 9 1. ओके, देन 2 + 1 3, 3 + 3 6 + 5, 6 + 5 किती झाले 11 राईट. ओके, सो 6 + 5 किती झाले 11 कॅरी अगेन 1. ओके, आता सगळं संपलंय मला वाटतं, फक्त हा 1 राहिला 1 + 1 2. ओके, म्हणजे पहा त्याला किती रुपये मिळालेत हे सगळं ट्रान्झॅक्शन झाल्यावर. त्याला भेटले 21,460, 21,460 and it is definitely less than his investment. Means sum invested is more than काय amount received. ओके, received amount म्हणजे received amount पेक्षा sum invested जास्त आहे, म्हणजे त्याला काय झालाय लॉस. म्हणजे आपल्याला असं म्हणता येईल, त्यांना शेवटी एक लाईन दिलेली आहे पहा की whether Mr. D'Souza gained or incurred loss. means ही किंवा मिस्टर डिसूजा म्हणूयात आपण, त्यांचं नाव कुठे घेतलंच नाही. सो मिस्टर डिसूजा इन्क्युअर्ड लॉस, त्यांना काय झाला लॉस. आणि पुढचा क्वेश्चन आहे हाऊ मच. आता किती लॉस झाला हे कसं फाइंड आउट करणार आपण. सो तो जर फाइंड आउट करायचा असेल तर आपल्याला काय करावं लागेल. सो हाऊ मच साठी आपल्याला पुढचं जे आन्सर असेल, आता या ठिकाणी जागा नाहीये त्याच्यामुळे मला वाटतं तुम्ही काढू शकाल. तर त्यासाठी काय करणार 30,020 मायनस 21,460. आता या दोघांचं जे सबट्रॅक्शन येईल आय थिंक यू विल फाइंड दिस. ओके, तर ते असेल तुमचं 50 आहे. नंतर तुम्हाला MV काढावी लागेल, त्याची MV काढून घेतली मी. देन काय केलं पहा पुढचं डिव्हिडंड 50% आहे टोटल याच्यामध्ये. मग सम इन्व्हेस्टेड काढून घेतला पहिल्यांदा जो आला 30,000. पण हे 20 कशामुळे टाकलंय, कारण त्याला ब्रोकरेज द्यावं लागेल. आणि आपल्याला सांगितलं इन ईच ट्रेड द ब्रोकरेज इज 20 रुपीज नॉट पर्सेंटेज. ओके,
सो मग 30,020 रुपीज हा काय झाला, सम इन्व्हेस्टेड झाली. क्लिअर. ही लाईन फक्त थोडंसं क्लिअर करा. हा 20 खाली घेऊन आपण हे जसं तर अमाऊंट रिसिव्ड घ्यायला पाहिजे होतं ना, किंवा टोटल सम इन्व्हेस्टेड लिहायला पाहिजे होती. तर देन डिव्हिडंड पर शेअर, आपण प्रत्येक शेअरवरती डिव्हिडंड किती तो काढण्यासाठी पीसी ऑफ एफ फॉर्म्युला वापरला. 50% ऑफ 50 तो 25 रुपीज निघाला. हा निघाला डिव्हिडंड ऑन 1 शेअर, एका शेअरवरचा डिव्हिडंड. असे तुमचे शेअर्स किती आहेत, 200, म्हणून काय काढलं 5000, म्हणजे त्याला 5000 डिव्हिडंड भेटलाय. ठीक आहे. पुन्हा त्यानं काय केलं, त्यानं 100 शेअर्स त्यातले निम्मे शेअर्स काय केले, विकले, डिस्काउंटला विकले, ज्याची व्हॅल्यू काय होती, एफ 50 होती, डिस्काउंटला विकल्यामुळे ते चालले 40 रुपयाला. ठीक आहे, या ठिकाणी 40 आलं. ते 40 into 100 का 100 शेअर्स आहेत त्याचे, म्हणून इथं काय आलं 4000 आलं. मग अमाऊंट हे रिसिव्ड पुन्हा 4000 फिक्स आले का, नाही, त्याच्यातून 20 रुपयाचा आढळत अजून का, ब्रोकरेज. ओके, मीन्स ब्रोकरेज पुन्हा काय झालं, 4000 मायनस ब्रोकरेज 20 मीन्स 3980 रुपीज. हे काय झालं, टोटल अमाऊंट ही रिसिव्ड. देन पुन्हा दुसरं जे ट्रान्झॅक्शन आहे, राहिलेले शेअर्स होते 100 होते, 100 विकले होते, म्हणजे किती राहिले 100 रिमेनिंग शेअर्स. तुम्हाला इथं डायरेक्ट लिहिलं तरी चालेल, किंवा तुम्ही जरी सॉल्व्ह करून काढलं तरी नो प्रॉब्लेम. ओके, प्रीमियम 75 आहे, मग त्याची एमव्ही काढून घेतली, पुन्हा एमव्ही काढून घेतली. एमव्ही इंटू जर नंबर ऑफ शेअर्स केलं तर काय भेटेल, एमव्ही ऑफ 100 शेअर्स. म्हणून पुन्हा ती अमाऊंट किती रिसिव्ह काय, सॉरी फक्त एमव्ही काय झाली 12500. पुन्हा 20 रुपये त्याच्यावर ब्रोकरेज चाललंय, म्हणजे ब्रोकरेज सबट्रॅक्ट केलं 12480, ही झाली अमाऊंट. मग आता त्याच्याकडे मिळालेली अमाऊंट कुठली, हे झालं पहिली इन्व्हेस्टमेंट. एवढे तर त्याचे गुंतलेत पैसे, त्याला मिळाले पहिल्यांदा 5000 डिव्हिडंडचे, नंतर 3980 पहिल्या ट्रान्झॅक्शनचे, दुसरं जे होतं त्याच्यामध्ये त्याला 12480 रुपये भेटले. असे टोटल किती रुपये भेटले त्याला, 21460 रुपये, सॉरी. ओके, आता ही जी अमाऊंट आहे ती तुमच्या टोटल इन्व्हेस्टमेंट पेक्षा कमी आहे, म्हणजे एसआय इथं जास्त आहे रिसिव्ड अमाऊंट पेक्षा, मीन्स ही इन्क्युअर्ड लॉस, म्हणजे त्याला लॉस झालाय. आणि तो किती हे मला वाटतं तुम्ही काढा. क्लिअर. ओके, यू विल फाइंड द आन्सर. ओके, प्लीज टेक द स्क्रीनशॉट. ओके, तो अवघड बिलकुल नाहीये, फक्त तुम्हाला गणित एक्झाम्पल थोडंसं मोठं आहे, म्हणून मला सुद्धा 3 कॉलम्स करावे लागले. ओके, आणि जर एकदा काढून पुन्हा खोडून वगैरे लिहायचं असतं तर तुम्हाला ते लक्षात आलं नसतं, म्हणून ते एकाच याच्यावर काढण्याचा प्रयत्न केला. फक्त याची व्हॅल्यू मात्र तुम्ही काढा. ठीक आहे. सो व्हिडिओ जर आवडला असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा आपल्या मित्रांबरोबर, आणि त्यांनाही सांगा की सबस्क्राईब करून घ्या. आणि सगळ्यात महत्त्वाचं, सबस्क्राईब केल्यानंतर जे बेल आयकॉन तुम्हाला दिसतंय ते प्रेस करा, जेणेकरून तुम्हाला नंतरचे व्हिडिओज टाकल्याबरोबर लगेच पहिल्यांदाच मिळून जातील. ओके, थँक्यू.